कुरुल उपविभागात महावितरणचा धडाका, नदीकाठच्या 56 वीज चोरांवर कारवाई, साहित्य जप्त. अधीक्षक अभियंता सुनील माले यांच्या आदेशाने कुरुलमध्ये वीज चोरी विरोधी धडक मोहीम, 56 ग्राहकांवर कारवाई. अंकोली आणि कुरुल शिवारात महावितरणची मोठी कारवाई, सिंगल फेज मोटारींचे पॅनल आणि केबल जप्त. कुरुल उपविभागांतर्गत येणाऱ्या 33/11 केव्ही कुरुल उपकेंद्र परिसरातील अंकोली आणि कुरुल या गावांमध्ये महावितरणने वीज चोरी विरोधात मोठी मोहीम राबवली. नदी काठावरील शेतीपंपासाठी अनधिकृतपणे सिंगल फेज मोटारींचा वापर करून वीज चोरी करणाऱ्या 56 ग्राहकांवर धडक कारवाई करण्यात आली असून त्यांचे केबल, कॅपॅसिटर आणि पॅनल बोर्ड जप्त करण्यात आले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम सोलापूर मंडळाचे अधीक्षक अभियंता माननीय सुनील माने यांच्या आदेशानुसार आणि कार्यकारी अभियंता माननीय मनीष कुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम हाती घेण्यात आली. कुरुल उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता माननीय सुशील देवकर व शाखा अभियंता श्री अमर करंडे यांच्या प्रत्यक्ष सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली. कारवाईचे मुख्य कारण कुरुल उपकेंद्रांतर्गत असलेल्या काही शेतीपंप फेडरवर लोड अत्यंत वाढला होता. तांत्रिक तपासणीअंती असे लक्षात आले की अनेक ठिकाणी फीडरचा करंट 25 एम्पियर पेक्षा जास्त जात आहे. याचे मुख्य कारण म्हणजे नदीकाठच्या भागात शेतीपंपासाठी नियमबाह्य पद्धतीने सिंगल फेज मोटारींचा वापर केला जात होता. यामुळे रोहित्रांवर अर्थात डीपीवर अतिरिक्त ताण येऊन बिघाड होण्याचे प्रमाण वाढले होते. मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त. या मोहिमेदरम्यान कुरुल आणि पेनूर शाखा कार्यालयातील सर्व जनमित्रांनी एकत्र येत अंकोली आणि कुरुल शिवारातील नदीकाठचा परिसर पिंजून काढला. यावेळी वीज चोरीसाठी वापरले जाणारे आकडे काढण्यात आले. 56 ग्राहकांचे कॅपॅसिटर आणि केबल जप्त करण्यात आले. अवैध वीज वापरासाठी बसवलेले सिंगल फेज मोटार पॅनल ताब्यात घेण्यात आले. महावितरणचा इशारा. अधिकृत वीज जोडणी न घेता किंवा अनधिकृत साधनांचा वापर करून वीज चोरी करणाऱ्यांमुळे प्रामाणिक ग्राहकांना कमी दाबाने वीज मिळणे किंवा वीज पुरवठा खंडित होणे अशा समस्यांना सामोरे जावे लागते. यापुढेही अशा प्रकारची धडक मोहीम सुरूच राहणार असून वीज चोरांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा महावितरण प्रशासनाने दिला आहे. या मोहिमेत कुरुल आणि पेनूर उपविभागातील सर्व जनमित्रांनी सक्रिय सहभाग नोंदवला.